नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. फक्त 15 मिनिटात बनणारी इतकी भन्नाट अशी पनीर भुर्जी आपण तयार करणार आहे. पाहुणे आल्यावर किंवा तुम्हाला वेळ नसेल ना, तर झटपट ही पनीर भुर्जी बनवून रेडी होते. ब्रेडबरोबर, भाकरी किंवा चपाती कशाबरोबर सुद्धा देऊ शकता. चला आपण पाहूया याची रेसिपी कशी केली. ते हे पहा, त्यासाठी मी काय केले, खलबत्त्यामध्ये आलं, लसूण आणि 2-4 मिरच्या घेतल्यात. त्याचा आपण ठेचून खरडा करूया. एकदम बारीक करण्याची सुद्धा काहीच गरज नाही आहे. ठीक आहे, हे पहा असा मी व्यवस्थित त्याला चेचून खरडा केले. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकले आणि बटर टाकले. बटर अगदी टाका, बटरनी तुमची भुर्जी जी आहे ना ती खूप छान लागून जाते. आता बटर करपू नये ना म्हणून मी लगेचच तेलसुद्धा ओतलं होतं. आता इथं 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेत. कांदे आपल्याला लाल वगैरे करायचे नाही आहेत, थोडेसे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. असे गुलाबी रंगावर थोडेसे झाले ना की मग आपण पुढची कृती करायची. पहा, आता मी काय केलेले आहे, थोडेसे गुलाबी झाल्यानंतर त्याच्यात 1 चमचा, मोठा चमचा भरून बेसन टाकलेलं आहे. आता कांदा गुलाबी होऊन दिल्यानंतर लगेच बेसन टाकले, कारण बेसन आणि ते दोन्ही एकत्र व्यवस्थित परतले जातील. आता त्याच्यात मी आपण केलेला खरडा टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथं 2 मोठे टोमॅटो असे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हा सगळा जो बॅटर आहे, सगळा मसाला आहे ना, हा आपल्याला व्यवस्थित छान परतून घेतला पाहिजे, कारण आपलं बेसन मी इथं कच्चंच टाकलं होतं, त्यामुळे ते छान शिजले गेले पाहिजे. गॅस बारीक करून आपण त्याच्यावर 2 मिनटासाठी झाकण ठेवूया. पहा, आता हा मसाला छानपैकी परतून झाला. बेसनाचा छान वास सुटलेला आहे. आता बेसिक मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घातला आहे. त्याचबरोबर मस्ट आहे ते म्हणजे दही. इथं 2 मोठे चमचे मी दही टाकलेलं आहे. दह्यामुळं तुमची पनीर भुर्जी इतकी भन्नाट लागते ना. फक्त दही आंबट नसलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. दही टाकलं ना की गॅस मोठा करून परतून घ्यायचं. मग पुन्हा मी झाकण ठेवून 2 मिनटं ठेवलं होतं. आता काय केले, त्याच्यात मी अर्धा ग्लास किंवा 1 कप भरून गरम पाणी ओतलेलं आहे. त्याचं रिझन असं की आपलं बेसनसुद्धा शिजलं पाहिजे आणि कांदा टोमॅटोचा गाळसुद्धा झाला पाहिजे. मी झाकण ठेवून 2-3 मिनटं ठेवते आहे. आता इथं मी 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो साधारण क्रम्बल केलेलं पनीर घेतलेलं आहे. तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता. थोडीशी कोथिंबीर आणि 2 मिरच्या मी पुन्हा बारीक चिरून घातलेल्या आहे. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आता आपल्याला आहे ना पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा त्याला वाफ काढायची आहे. एकदम कोरडी सुकी पनीर भुर्जी जरी तुम्ही करत असाल ना, तरी या पद्धतीने सुद्धा एकदा नक्की करून पहा. आता मी सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये ना कसुरी मेथी टाकली आणि पुन्हा थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे. इतकी भन्नाट लागते ना. आता जर तुम्ही गरम मसाल्याचा वापर करणार नसेल ना, तर किचन किंग मसाला किंवा पावभाजी मसाला नक्की टाकून पहा. ही अशा पद्धतीची ओलसर अशी पनीर भुर्जी नक्की ट्राय करून पहा आणि लगेच आता आपण सर्व करूया. इतकी जबरदस्त लागते. तुम्ही पावाबरोबर देऊ शकता, ब्रेडबरोबर सुद्धा देऊ शकता किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. पाहुणे आले ना की झटपट जर बनवायचं असेल ना काही, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मी इथं मस्तपैकी बटर लावून पराठे बनवले होते. गव्हाच्या पिठाचीच, चपातीचीच बनवलेले होते. इतकी भन्नाट लागत होती ना. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.